चंद्रा चंद्रा अहो चंद्रा लावलं ती राव. रातभर चंद्राच्या डोळ्याला डोळा नाही. तुमच्या अंगावर शालबी तिनेच टाकली बघा. चंद्रा मला तू माफ कर. लालू हा दादू कुठे आहेत? मला त्यांना भेटायचं. दादू आहे. हा. ते काही एका झाडावरचं परवा आहे ते हो. आज या झाडावर उद्या त्या झाडावर गावाकडे गेले ते. येतील परवा आता. कोण आहे? बरखा या चंद्राची थोरली बहीण. चला मी तुमची ओळख करून देते. चला 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 चला. अख्खे माझं नशीबच खोट आहे ग. हे बघ पोरी, आपल्यासारख्या तमासगिरींच्या मागे यो भोगच आहे बघ. आता झालं गेलं विसरून जा. पायातली घुंगरं तुटली तर बदलावी लागतातच ना. मग या 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 बघ. ताई हे माझे भाऊजी अक्की सांगत होती तुम्ही लगेच निघणार आहे म्हणून. एवढा कटाळा आला व्हय आमचा? हा नाही नाही हो, तसं काय बी नाही. ते घरात समधी लोक वाट बघतात ना म्हणून. मग आम्ही तुमचं कोण नाही वय राहिलं. आता आम्ही काय बोलायचं? चंद्रे बोल की ग. अगं बरखे थांब त्याला की जावई. काय हो जावय लाल्या बघत का उभ्या राहिल्यास? मग? त्यांची सोय कर की. हा हा चला आंघोळीचं बघूयात. चला 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 चला. ताई आलीस मी जरा. चंद्री वाईस थांब. हे बघ पोरी, दुसऱ्या पोरी मिळूस तोवर ना फड तुला सांभाळायचंय. नाही म्हणजे मी सांगणार नव्हते, पर बरं खाता फडावर नाचायची नाही. पोटोशी आहे ती. म्हणजे अक्की अगं त्या सरतापाईचा गोळा तिच्या पोटात वाढतोय. आता तूच सांग तिला या अवस्थेत कशी नाचायला लावू मी? अगं पण अक्की मी नाचू शकते की. हा नाही पोरी. हे बघ तिच्या पोटातल्या पोराचा विचार कर. जावयासने तू समजूतदार आहेत ती. लाईनीत सुपारा घेतलेत म्हणून लोक चिडले ना तर फडबी जाळतील आणि आपण गोत्यात येऊ ग. हे बघ समजा तुझ्या हातात आहे. मी हात जोडते, पाहिजे तर मी पाया पडते तुझ्या. अगं अक्की असं काय करतीस? अक्की मी त्यांना विचारून काय ते सांगते. लई उपकार होतील बघ पोरी. समजा तुझ्या हातात आहे. कोण हाय रे तिकडं? मी आहे महाराज. अरे 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 घुसतो कुठं? मुजरा करतो तू महाराज, मुजरा. ते समजा जाऊ दे. मला सांग आपल्या राज्याचं प्रधानजी कुठे गेलं? प्रधानजी ते गेले त्यांच्या कामाला. मायला खातात आपल्या राज्याचं आणि काम करतात त्यांच्या राज्याचं. आवाज करायचा नाही. तुमच्याच कामाला गेलो होतो. कंच काम? अव शिकारची समधी सेटलमेंट करायला गेलो होतो. सेटलमेंट? अव अरेंजमेंट करायला गेलो होतो. अरेंजमेंट? हा. कंची अरेंजमेंट केली तुम्ही? अव समधी हक्कारी लोकांना एकत्रित केले. कशाला? कशाला? अव वाघ का तुमचा बाप ओढल. अहो या तमाशातल्या बायांवर कोणी बी विश्वास ठेवू नये दौलतराव. ते बरखा काय ते हौसक्का काय, दोघी बी एकाच माळेच्या मनी, दोघी बी चावचाल चालीच्या. आणि ती चंद्री बी तशीच. तिची काय कमी लफडी आहेत का? ती बी त्या दोघींच्या पावलांवर पाऊल टाकून चालतीय. नाटक करेल प्रेमाचं तुमच्याशी मला विचार. पैशासाठी वापर करून घेईल तुमचा आणि देल तुम्हाला. काय झालं? तमाशातल्या बायांबद्दल वांगाळ वांगाळ बोलत होते. आपल्या छत्रीला बी बोलायला लागले. मी म्हणलं छत्रीला बोलू नका, तू माझाच गाळा धरला. हो सासूबाई खोटं बोलतोय हा. मी असं काय बी बोललेलं नाही. तुझ्या जावई परवाचा राग गेला नाही वाटतं अजून. चंद्री तूच बघ आता सांभाळ काय ते.
अरे बाबा हे बघा काय असं ते नंतर बघू आपण हा लोक खोळंबले तिकडे चला तर चल लवकर चल. थांब अक्का, थांब. चंद्रे, अहो, जाऊय बापू चल लगेच चल चंद्रे, माझं ऐकून घे, चंद्रे. शे जावाय बापू रागानं अशा काळ्या माळ्या घालून काय उपयोग आहे हो. फुलाचा आनंद घ्यायचा असेल तर काट्याची बोत सण करावीच लागल. जो पातूर हे हौसा आहे तो पातूर हे समजा असंच चालायचं. या हौसासारख्या बायानीच या कलेला बदनाम केलंय हो. म्या बी आधी लई सच्चाईनं वागायचो, पण या पैशाच्या मोहापायी या बाईनं मला कुत्र्याचं जीण जगायला लावलं. जावाय बापू या फडावर नाचणाऱ्या बायका कधीच कुणाच्या नसत्यात. त्यासनी हवा असतो नुसता पैसा पैसा. त्यांच्या नजरेत कधीच कुणाला किंमत असत नाही. जाऊ द्या असू द्या. तुम्ही बसा. तुम्ही कशाला टेन्शन घेताय. अहो म्या बी आधी लय आरडाओरडा केला, चिडाचिड केली, पण काय हाती लागलं नाही हो. हाती लागला तो नुसता अपमान. आणि त्या अपमानावर त्या दुःखावर समद्यावर साथ केली ती हिनं साथ केली. माझ्या समद्या गोष्टीचं औषध हेच आहे जावई बापू. असू द्या चालायचंच. हे असंच चालायचं. चाल चंद्रे, अशी का वागलीस तू माझ्याशी? काय वाईट केलं होतं मी तुझं? आव 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 चला झोपायला. अरे चंद्रा, आलीस तू? तुम्ही दारू प्यायलात? दादा कशाला असली व्यसनं लावताय त्यांना? आणि तुम्ही बी झोपायचं सोडून कशाला यांच्या नादी लागताय? चला झोपाया. झोपायला? यायला ज्या माणसाची बायको तमाशाच्या फडावर नाचत असल त्याला झोप लागल का? दादा कशाला असले वंगाळीचाऱ्यांच्या डोक्यात सोडतोस? स्वतःच्या संसाराचा इस्कोट केलास, कशापायी माझ्या संसाराचा इस्कोट करतोस? तुम्ही चला झोपाया. एकदा नाही सांगितलेलं कळत नाही वाटतं तुला? यायला तुमच्यासारख्या तमाशातल्या बायका बाजारात आपलं रूप मांडतात. चूक झाली बाई आणि तुझ्याबरोबर संसार थाटला मी. चल जाईत ना. जावाय बापू अहो कशाला इतकी डोसक्यात राग घालून घेताय? अहो संसार यो रेशीम धाग्यावानी असतो. त्याची एक गाठ सैल झाली की समद उसावल्यावानी होतं. तेव्हा यो संसाराचा धागा घट्ट पकडून ठेवावा लागतो. अक्के यापुढं मला फडावर नाचायला जमायचं नाही. तू दुसरी काहीतरी सोय कर बाई. वय हेच ऐकायचं बाकी होतं बघ. नाचती म्या नाचती किंवा त्या बरखाला नाचवती. आता हर घडीला प्रसंगाला तोंड देता देता म्या माझं मन बी आता निबार करून टाकती बघ. उद्या माझा फड कुणी जाळला ना तर बघायला बी येऊ नगस. तू सुखानं संसार कर. आणि आणि फडाचं काय ग? नाचून माझ्या त्या पोटूच्या पोरीला. तिचं मूल जगलं काय मेलं काय तुला काय त्याचं? तू तू सुखानं संसार कर म्हणजे झालं. अक्के अक्के अगं तुला कसं सांगू? असं चाळ बांधून मला फळावर नाचता यायचं नाही. अक्का मला बी सुखानं संसार करायचा आहे. असं फडाच्या नादाला लागून मला माझा संसार वाऱ्यावर सोडून द्यायचा नाही ग. अक्का
ना धड दौलती ना धड फड. अशी येळ येऊ देऊ नगस म्हणजे झालं. कसा संसार करते तेच बघते म्या. कुणी बी यावं आणि माझा फड उधळून लावावा. जावई असला म्हणून काय झालं, नाही त्याला परत जायला लावलं ना तर नाव लावायची नाही हंस. जावाई, म्या काय रातच्याला बोललो त्याचा विचार केला का नाही? अजून येळ गेलेला नाही. घेऊन जा पोरीला, नाहीतर जलंबर असं इस्तवाशी खेळायला लागल माझ्या वाणी. इस्तवाशी खेळता खेळता माझ्या फडाला आग लावू नका म्हणजे झालं. नाही त्यो खेळ बरा नाही, हात भासत्याल. आयुष्यभर इस्तवाशी संसार करत आलो. अगं ह्यो इस्तव परवडला, निदान संसार तर जाळत नाही. तुम्ही खेळा की तुमचा खेळ माधवराव. पोरीच्या आयुष्यात कशा पाहिजे इस्तव टाकतायसा. आणि जावई बापू, नको त्या लोकांचं ऐकून मनात भलते सलते विचार आणू नका. काय तिडा असेल नव, आपण बसून सोडूया. नाही काय आहे, लोकांनी चांगलं बघवत नाही नव. रातभर ढोसायची आणि लष्कराच्या भाकऱ्या भाजत बोंबलत सुटायचं. विचार करा. कोण कुणाच्या मुळावर आलंय दिसतंय. जावई बापू, ही बाई गोड बोलून कधी कुणाचा काटा काढेल सांगता याचं नाही. माझी चंद्रा लई गुणाची आहे हो. तुमचा संसार लई झकास करल. तिला इथनं घेऊन जावा तुम्ही, सोडवा तिला यातनं. आत्ताच्या आत्ता आपण इकडनं जायचंय. एक क्षण बी थांबायचं नाही इकडे मला. जाऊया, असं काय वेडेपणा करताय. हौसाबाई आता बस. खूप पाहिलं आणि खूप ऐकलं. आता हे समजा सहन करण्याची हद्द माझी संपली. काय झालंय? काय गडबड आहे? झिल्या जरा. ओ जाय बापू, सोडा ना तिला, जाऊ द्या. अहो सोडा. आमच्या मध्ये पडायचं नाही. चल का तू. जावई, मी तिला नेऊ द्यायची नाही. असं वाटत नाही ती काय जनावर आहे का? जनावर? जे समजायचं ते समजा. आता मी कोणाचं बी ऐकणार नाही. चल का तू. नाही जावई बापू. अक्के, अक्के. अगं दौलती. दौलती, दौलती. नाही चंद्री, अक्के सोड मला. नाही जायचं. अक्के सोड. चंद्री, नाही जायचं. नाही जायचं. कुठे जाणार आहे ती? फिरेल फिरेल आणि येईल माघारी एकदा. अक्के, मला माहितीये नाही यायचे परत. ते काय केलं मी? नाही परत यायचे. काय बाबा, आता आणखी आमच्याकडनं काय घेऊन जायला आलास? मोहितेंच्या घराण्याची आबरूची लखतर वेशीवर टांगलीस. चांगले पांग फेडलेस बरं का बाळा, चांगले पांग फेडलेस. अगं जा, तू उभी का राहिलीस? ओवाळ्याला आरती घेऊन ये पोराला, ओवाळ्याला आरती घेऊन ये. केवढा मोठा पराक्रम करून आलाय बघ की पोरगा. लय मोठा पराक्रम केलास पोरा, लय मोठा पराक्रम केलास. बघ, प्रत्येक वेळेला तू ह्याची बाजू घ्यायचीस का नाही? बघितलास कसे दिवस आणलेत बघ त्यानं आपल्यावर, कसे दिवस आणलेत. वा रे पोरा, वा वा. काय तर म्हण, कलाकारांची कदर कर बरं का बाळा, कलाकारांची कदर कर. अरे पण त्या तमाशातल्या कलाकारांसाठी आई बाबांचे धेंडवडे का काढतोस? आणि आता कशाला आलास? आई वडील जिवंत आहेत हे बघायला आलास? बरं केलंस, बरं केलंस. अण्णा, अण्णा खरंच चुकलो हो. आई, तू पाहिजे तर मला मार, वाटेल ते शिक्षा दे, पण मला असं अंतर देऊ नका. हात जोडतो मी तुमच्या पुढे. नको त्या पोरीपायी घरादाराला मुकलो, नको ते करून बसलो अण्णा.
अण्णा प्लीज मला माफ करा. अण्णा अण्णा माझं ऐका ना हो. आई तू तरी सांग ना ग त्यांना. पोरी अगं वाईट वाटून घेऊ नगस. ज्याला माणूस आणि जनावर यातला बी फरक समजत नाही त्याच्याबरोबर संसार करणार होतीस तू. नाही ग पोरी, काय बी चुकीचं वागली नाहीस बघ तू. अक्के दौलतीरावांशी वागले ते चुकीचं, कफाडावर नाचणार आहे ते चुकीचं. मला तर काय बी कळत नाही. चंद्री, या गजऱ्यावानी सुंदर तुझा चेहरा आहे बघ. चला, कळतंय मला तुमचं सगळं खोटं बोलणं. अगं खरंच. जानके, ए जानके, किती मायेने गजरा आणला बघ तुझ्यासाठी. म्हणून तर मी लई प्रेम करते ना तुमच्या. चंद्रे, अगं ए चंद्रे, ए चंद्रे, हं? अगं कसला विचार करते आहेस एवढा? लालू, हं? नवरा बायकोचं नातं किती गोड असतं ना र. अंधारातल्या खोट्या सावल्या असतात त्या, हाताला काही लागत नसते बघ. समध्या खोट्या असतात त्या. पण माणसं तर खरी असतात ना र. लालू, दौलती परत यायचं नाही का र? येईल बाई येईल. असं काय आहे रे तिच्यात? से इसरता बी इसरत नाही. दौलती, अरे काय अवस्था करून घेतली आहे स्वतःची. ती बी एका पोरी पायी. मुंबईत राहून बी कधी मित्रांना गावाला विसरला नाहीस. परत एका नाची बाई आई अण्णांना विसरलास. कशाचा बी विचार केला नाहीस. अरे अरे या गावाचा, या तरुणांचा तू आदर्श आहेस. तुला लई काम करायचं आहे अजून. संपत, तुझं रागीवणं बोलणं मला मान्य आहे. रानातल्या निवडुंगाला घरातल्या तुळशी वृंदावनाची जागा देत होतो मी. खरंच चूक झाली रे माझी. अरे पण तुझ्या चुकीची शिक्षा आई अण्णांना का म्हणून देतोस? किती वेळ ते अशी शिक्षा भोगणार? संपत, मी तिच्यावर खरं प्रेम केलं, यात माझी काय चूक आहे का? तिच्यावर मी जीव लावला, तिनंच माझ्याशी असं वागावं? सावकाश सावकाश सावकाश. ए तिकडचं उचल कोपरा. बरखाचा बोट फाटेल की. ए काय कामाचं आहे का ते? काय उपयोग आहे का? अरे रंग्या, ती बरका आली काय आणि गेली काय, या पाडाचा काय बी वाकडा होणार नाही. आता ती चंद्र काय नाचते, आता तिची सर काय बरखाला येणार आहे का? नाही. अरे तुम्ही पण ना कवा पण काय पण बोलता र. चल उचल. काल लई मजा आली बघ. चंद्री एकटीच पब्लिकला हँडल करते, नाही तर ती बरखा. चंद्रीच्या पायात ईज आहे ईज. बऱ्याच दिवसांनी फडाला चंद्रीमुळेच पैसा मिळायला लागलाय बघ. जानकी, काल पाहिजे होतीस तू फडावरती बरं का? कर कार काय म्हणून विचारतीस मला? आपली चंद्री काल अशी नाचली कडकड 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 निस्ती भिजली जणू. अक्षी भिजलीच. या बरखात काही दम नाही राहिला आता. वैग दिसायला लागलं, एकदम फिकी पडायला लागली. फिकी. आला डब खायला माझा धंदा ग, आला डब खायला माझा धंदा ग. तुझ्या रूपाचा रुपया बंडा ग, तुझ्या रूपाचा रुपया बंडा. पुरा झाला रा. हे घे, माझ्या चोळीला टाका लावून दे. तुझी तू घे घालून टाक. हा, हे अर्जंट आहे. हिला तालमीला घालायचं हे, नाहीतरी तुला काय काम आहे आता? अगं तुझं काम संपलं ना व. चंद्र आता मोठी झाली, चालायचंच.